आज आपण मेन्स्ट्रुअल सायकल चालू करणार आहेत. मेन्स्ट्रुअल सायकल. What is menstrual cycle? Menstrual cycle is a repetitive changes in repetitive changes occurs every 28 to 30 days in female reproductive system. Repetitive changes occurs every 28 to 30 days in female reproductive system, and that repetitive changes is known as menstrual cycle. अंडरस्टूड. म्हणजेच काय की प्रत्येक 28 ते 30 दिवसाच्या काळामध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये काही चेंजेस पाहायला भेटतात आणि त्या चेंजेसलाच काय म्हणत असतो आम्ही मेन्स्ट्रुअल सायकल असं म्हणत असतो. अंडरस्टूड. तर मेन्स्ट्रुअल सायकल ही एक नॅचरल प्रोसेस आहे. मेन्स्ट्रुअल सायकल काय आहे? एक प्रकारची नॅचरल प्रोसेस आहे. अंडरस्टूड. नॅचरल प्रोसेस आहे. मेन्स्ट्रुअल सायकल अकर्स किंवा मेन्स्ट्रुअल सायकल जे आहे ते मेन्स्ट्रुअल सायकलला 4 हार्मोन्स कंट्रोल करतात. मेन्स्ट्रुअल सायकलला किती हार्मोन कंट्रोल करतात? 4 हार्मोन्स कंट्रोल करत असतात. द फर्स्ट हार्मोन इज FSH, सेकंड इज LH, थर्ड इज इस्ट्रोजन अँड फोर्थ इज प्रोजेस्टेरॉन. FSH ला काय म्हणतात? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. LH ला म्हणतात ल्युटेनायझिंग हार्मोन. म्हणत असतात. पहिला पॉईंट काय सांगितलं? दॅट इज द रिपीटेटिव्ह चेंजेस अकर्स एव्हरी 28 to 30 days in female reproductive system. That repetitive changes is known as menstrual cycle. प्रत्येक 28 ते 30 दिवसामध्ये जे ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये आम्हाला चेंजेस पाहायला भेटत असतात त्या चेंजेसला आम्ही काय म्हणत असतो? मेन्स्ट्रुअल सायकल म्हणत असतो. मेन्स्ट्रुअल सायकल ही एक नॅचरल प्रोसेस आहे. मेन्स्ट्रुअल सायकल कंट्रोल बाय फोर हार्मोन. That hormone is FSH, LH, estrogen, progesterone, follicle stimulating hormone, luteinizing hormone, estrogen and progesterone. Understood? The next point येतो तो म्हणजे आता आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने शिकूया. आपण काय केलं होतं? तुम्हाला सांगितलं दीज आर द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आणि इथं काय असतं? फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमच्या इथं काय असते? ओव्हरी असते. इथं पण काय असते? ओव्हरी असते. अंडरस्टूड. तर ओव्हरीमध्ये काय असतात? असंख्य असे काय असतात? एग सेल ओसाइड असतात. बरोबर आहे. जे की कुठं तयार झालेले असतात? ॲट द टाइम ऑफ बर्थला तयार झालेले असतात. जवळपास 2 ते 4 मिलियन त्याला काय म्हणतो आपण? इमॅच्युअर ओसाइट तयार झालेले असतात. वन ऑफ द ओसाइट काय केला जातं? सिलेक्ट केला जातो. वन ऑफ द ओसाइट. तर याच्यामधला काय केला जातो माहिती का? सेवरल ओसाइट पैकी एक ओसाइट काय केला जातो? सिलेक्ट केला जातो. कशासाठी? फॉर डेव्हलपमेंट. वन ऑफ द oocyte is select for development under the effect of FSH, follicle stimulating hormone. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनच्या मदतीनं आता समजा हे आमचं काय आहे? oocyte आहे. बरोबर आहे ना? या oocyteला काय केलं? सिलेक्ट केलं. कशासाठी सिलेक्ट केलं? डेव्हलपमेंटसाठी सिलेक्ट केलं. मग डेव्हलपमेंटसाठी सिलेक्ट करत असताना हा oocyte आहे. या oocyteच्या भोवती काय तयार होते? माहिती एक लेअर तयार होते. आणि जेव्हा हा डेव्हलपमेंटसाठी सिलेक्ट केला जातो तेव्हा याला काय म्हणतो आम्ही? फॉलिकल असं म्हणतो. काय म्हणतो?
फॉलिकल. आता या फॉलिकलची पुढे काय होऊ लागते, अजून डेव्हलपमेंट व्हायला चालू होत असते. बरोबर आहे. परत सांगतो हां. आता इकडे बघा, किंवा आपण ग्राफ काढूया का. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29. अंडरस्टूड. हां. तर हे जे पहिले 5 डेज असतात त्या डे काय म्हणतो आम्ही त्याला, पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन. पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन. ह्या पिरियडमध्ये काय होत असते, ब्लिडिंग होत असते. काय होत असते, ह्या पिरियडमध्ये ब्लिडिंग होत असते. बरोबर आहे. मग ह्या 6व्या दिवसापासून आता काय माहिती का, हे पूर्ण काय झाली तर ब्लिडिंग झाली. ठीक आहे ना, ह्या दिवसापर्यंत. अंडरस्टूड. मग आता हे काय झालेलं असतं माहिती का, आता ही जी लेअर आहे इकडं, ही जी लेअर आहे या लेअरला काय म्हणतो माहिती का आम्ही, ही जी लेअर आहे या लेअरला काय म्हणतो आम्ही, एंडोमेट्रियम लेअर. काय म्हणतो, एंडोमेट्रियम लेअर. एंडोमेट्रियम लेअर. आणि तीच एंडोमेट्रियम जी लेअर आहे ते आम्ही कुठं दाखवणार आहे, तीच एंडोमेट्रियम लेअर आम्ही कुठं दाखवणार आहे, इथं दाखवणार आहे. बरोबर आहे. मग ती एंडोमेट्रियम लेअरची ब्लिडिंग झाली. आता 6व्या दिवसापासून 6वा 7वा 8वा 9वा 10वा 11वा 12वा 13वा ह्या दिवसापर्यंत काय होत असतं माहिती का, त्याची डेव्हलपमेंट व्हायला चालू होते. काय व्हायला चालू होते, याची डेव्हलपमेंट व्हायला चालू होते. मग डेव्हलपमेंट व्हायला चालू होत असताना हा जो पिरियड आहे 6व्या दिवसापासून ते 13व्या दिवसापर्यंतचा, 13व्या दिवसापर्यंतचा जो पिरियड आहे त्या पिरियडला काय म्हणतो आम्ही, पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. त्या एंडोमेट्रियम जे आहे त्या एंडोमेट्रियमचं जे रिजनरेशन होणार आहे. आता ब्लिडिंग झाली ना ह्या दिवसामध्ये काय झाली तर ब्लिडिंग झाली. मग आता इथे काय झालं, आता सर्व गोष्टी नष्ट झाल्या, डिजनरेट झाल्या. आता परत नव्यानं काय होणार माहिती का, 6व्या दिवसापासून तिची रिकव्हरी व्हायला चालू होणार. बरोबर आहे. त्याच पिरियडला काय म्हणतो आम्ही, 6व्या दिवसाच्या पिरियडला, 6व्या दिवसापासून ते 13व्या दिवसाच्या पिरियडला पिरियड ऑफ रिजनरेशन. पिरियड ऑफ रिजनरेशन. कुणाचे रिजनरेशन होणार आहे, एंडोमेट्रियमचं रिजनरेशन होणार आहे. रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. अंडरस्टूड. मग आता मी तुम्हाला काय सांगितलं लक्षात घ्या बरं का. आता मी इथं वन ऑफ द oocyte, आता काय झालं, हे ब्लिडिंग सोबत oocyte पण निघून गेला बाहेर. आता 6व्या दिवशी मध्ये काय केलं जातं माहिती का, एक oocyte निवडला जातो. काय निवडला जातो, एक oocyte निवडला जातो. कुणाच्या मदतीनं, FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनच्या मदतीने तिची काय व्हायला चालू होते, डेव्हलपमेंट व्हायला चालू होते. मग जेव्हा डेव्हलपमेंट होत असते तेव्हा काय म्हणतो आम्ही, फॉलिकल म्हणतो. आणि हा जो फॉलिकल आहे, डेव्हलपिंग फॉलिकल, हा इस्ट्रोजन नावाचा हार्मोन बाहेर सोडत असतो. डेव्हलपिंग फॉलिकल सिक्रीट इस्ट्रोजन. अंडरस्टूड. कोणता हार्मोन सोडत असतो तो, इस्ट्रोजन सोडत असतो. आणि हा जो इस्ट्रोजन आहे तो इस्ट्रोजन काय करतो माहिती काय, रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम वॉल. रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. आता इकडे या पुढे. मी तुम्हाला काय सांगितलं की ब्लिडिंग झाली, oocyte निघून गेला. 6व्या दिवशी काय झाला, एका oocyteची निवड केली. बरोबर आहे. एका oocyteची निवड केली. मग हा फॉलिकल झाला. फॉलिकल होत असताना इथे काय, हा कोणता हार्मोन बाहेर सोडू लागलाय, इस्ट्रोजन हार्मोन सोडू लागलाय. इस्ट्रोजनचं काम काय, रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. म्हणजे ह्या ठिकाणी आता उदाहरणार्थ जर तुम्हाला इकडून जर सांगायचं झालं तर ह्या oocyte पैकी एक oocyte काय केला, तिने निवडला. आणि ह्यालाच काय म्हणतो आम्ही, फॉलिकल म्हणतो. याच्यामध्ये काय असतो, एक सेल असते. बरोबर ना. हा फॉलिकल काय करतो, आता इकडे हा FSH आहे. FSHच्या मदतीने कुणाची डेव्हलपमेंट व्हायला चालू झाली, FSHच्या मदतीने कुणाची डेव्हलपमेंट व्हायला चालू झाली, ह्या फॉलिकलची डेव्हलपमेंट व्हायला चालू झाली. हा जो फॉलिकल आहे तो कोणता हार्मोन सोडत असतो, इस्ट्रोजन. हा इस्ट्रोजनच्या मदतीने काय होत असते, हिची डेव्हलपमेंट होत असते. एंडोमेट्रियम वॉलची काय व्हायला चालू होते, रिजनरेशन व्हायला चालू होतं. अंडरस्टूड. म्हणजे जेव्हा याची पूर्ण आणि कंप्लीट डेव्हलपमेंट होते, कुणाची, ह्या फॉलिकलची जेव्हा पूर्ण आणि कंप्लीट डेव्हलपमेंट होते तेव्हा आता इथे काय झालं, कंप्लीट डेव्हलपमेंट झाली. कुणाची कंप्लीट डेव्हलपमेंट झाली, ह्या फॉलिकलची कंप्लीट डेव्हलपमेंट झाली. तेव्हा
कोणता हार्मोन बाहेर पडतो माहिती का? तेव्हा LH नावाचा हार्मोन बाहेर पडतो. कधी? वेन कंप्लीट डेव्हलपमेंट ऑफ फॉलिकल टेक्स प्लेस. जेव्हा फॉलिकलची कंप्लीट डेव्हलपमेंट होते तेव्हा कोणता हार्मोन बाहेर पडतो? LH नावाचा हार्मोन, म्हणजेच काय, ल्युटनायझिंग हार्मोन हा बाहेर पडतो. आणि जेव्हा ल्युटनायझिंग हार्मोन बाहेर पडतो तेव्हा याच्यामधून ही जी फॉलिकल आहे, तर फॉलिकल काय होतं माहिती का? ब्रस्ट होतं. ब्रस्ट म्हणजे फुटतो, आणि फुटून काय बाहेर पडते? oocyte बाहेर पडते. फुटून काय बाहेर पडते? oocyte बाहेर पडते, आणि त्याचे काम आले ते पुढे निघते, जे की आपण इथे सांगितलं होतं का, एक oocyte होतं बाहेर पडते येतं, आणि बाहेर पुढे हा oocyte कुठे येतो? फर्टिलायझेशनसाठी येतो. मग आता जो शिल्लक असलेला जो हा पार्ट आहे, शिल्लक असलेला जो रिमेनिंग पार्ट जो आहे कोणाचा? फॉलिकलचा जो रिमेनिंग पार्ट आहे, त्या फॉलिकलच्या रिमेनिंग पार्टला काय म्हणतो माहिती का आम्ही? कॉर्पस ल्युटियम असं म्हणतो. कॉर्पस ल्युटियम त्याला असं म्हणत असतो. कुणाला म्हणतो आम्ही कॉर्पस ल्युटियम? जो ज्याच्यामधून oocyte फुटून बाहेर पडलाय, तो जो रिमेनिंग भाग आहे त्याला काय म्हणतो आम्ही? कॉर्पस ल्युटियम असं म्हणत असतो. हा काय करत असतो? इस्ट्रोजन हार्मोन सोडत असतात, बरोबर आहे ना? मग हा जो हे कितव्या दिवशी होता माहिती का? हां, राईट. हे 14व्या दिवशी काय होतं? परत सांगतो बरं का. रिलीजिंग ऑफ oocyte, काय डेफिनेशन पहा बरं का. रिलीजिंग ऑफ oocyte फ्रॉम फॉलिकल अंडर द इफेक्ट ऑफ LH हार्मोनच्या अंडरमध्ये फॉलिकलमधनं oocyte बाहेर पडण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतो माहिती का आम्ही? ओव्हुलेशन. ही डेफिनेशन परीक्षेमध्ये खूप वेळास विचारली जाते. परत सांगतो, इथे डेव्हलपमेंट पूर्ण झाली. पूर्ण डेव्हलपमेंट झाल्यानंतर रिलीजिंग ऑफ oocyte फ्रॉम फॉलिकल अंडर द इफेक्ट ऑफ LH. दॅट प्रोसेस इज नोन ॲज ओव्हुलेशन. त्यालाच काय म्हणतो आम्ही? ओव्हुलेशन असं म्हणत असतो. अँड द रिमेनिंग पार्ट ऑफ दिस फॉलिकल इज नोन ॲज कॉर्पस ल्युटियम. आणि हा कॉर्पस ल्युटियम हा काय करत असतो? एका प्रकारचा हार्मोन बाहेर सोडत असतो. त्यालाच काय म्हणतो आम्ही? प्रोजेस्टेरॉन. त्याला काय म्हणतो आम्ही? प्रोजेस्टेरॉन म्हणतो, बरोबर आहे ना? इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे दोन्ही मिळून काय करतात माहिती का? आता हे इस्ट्रोजनचं काम काय? रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम वॉल आहे. हा प्रोजेस्ट्रॉनचं काय काम आहे माहिती का? प्रोजेस्ट्रॉन हार्मोनमुळं हे जे एंडोमेट्रियममध्ये जे काही ग्लँड्स असतील, जे काही सिक्रेट करणारे ग्लँड्स असतील, ते काय होतात? ॲक्टिवेट होतात. आणि प्रोजेस्ट्रॉनच्या मदतीनं एंडोमेट्रियम वॉल काय होते माहिती का? रेडी टू इम्प्लांट. व्हॉट इज इम्प्लांट? हा जो oocyte आहे इकडं, हा oocyte इथं येईपर्यंत हे एंडोमेट्रियम वॉल काय होते माहिती का? रेडी होते. कशाला रेडी होते? इम्प्लांटेशनला रेडी होते. जर फर्टिलायझेशन झालं आणि झायगोट तयार झाला, इथं येईपर्यंत एम्ब्रिओ तयार होतो, आणि एम्ब्रिओ हा इथून चिटकतो. त्यालाच काय म्हणतो आम्ही? इम्प्लांटेशन. तर चिटकण्या अगोदर ह्या जी एंडोमेट्रियम वॉल आहे, ती वॉल काय झालेली पाहिजे? खूप डेव्हलप झालेली पाहिजे. ते कोणत्या दोन हार्मोनमुळे होतं? एक इस्ट्रोजन आणि एक प्रोजेस्ट्रॉन, बरोबर आहे ना? आणि प्रोजेस्ट्रॉन कोण सोडत असतं बाहेर? कॉर्पस ल्युटियम. इस्ट्रोजन कोण सोडत असतं? डेव्हलपिंग फॉलिकल. अंडरस्टूड? इथंपर्यंत तुम्हाला प्रोसेस कळते? परत सांगतो, मेन्स्ट्रुअल सायकल रिपीटेटिव्ह चेंजेस occurs every 28 to 30 days. That in female reproductive system, that repetitive changes is known as menstrual cycle. It is a natural process. 4 hormones controlled by menstrual cycle: FSH, follicle stimulating hormone, luteinizing hormone, estrogen. त्याच्यापैकी हजारो लाखो oocyte पैकी एक oocyte काय केला जातो? डेव्हलपसाठी निवडला जातो अंडर द इफेक्ट ऑफ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. हा निवडला झाल्यानंतर त्याचं रूपांतर फॉलिकलमध्ये होतं, आणि डेव्हलपिंग फॉलिकल कोणता हार्मोन सोडत असतो? इस्ट्रोजन. त्या इस्ट्रोजनमुळे काय होतं? रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम वॉल टेक्स प्लेस, बरोबर आहे? जेव्हा वेन द complete development of follicle is takes place, the LH hormone are released, and due to LH hormone, the oocyte are released from the oocyte under the effect of LH. That is known as ovulation. And the remaining cell of follicle is known as कॉर्पस ल्युटियम. आणि कॉर्पस ल्युटियम हा काय करत असतो? प्रोजेस्टेरॉन हार्मोन रिलीज करत असतो. आणि ह्या हार्मोनमुळे काय होतं?
एंडोमेट्रियम वॉल इज रेडी टू इम्प्लांटेशन. अंडरस्टूड. आता पुढे काय होतं बघू आपण. आता पुस्तकाचं एवढा पॅसेज आपण संपवलाय. पुस्तकाचा न कळत आपण एवढा पॅसेज संपवला. हे डायग्राम पण तुम्हाला आता काय आलं असेल ते दाखवतो नाही का. हा कोणता पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन. इथं ब्लिडिंग दाखवलं आहे बघा तुम्हाला, बरोबर आहे ना. हे पूर्ण काय होते, डिजनरेट होते. 5व्या दिवसापासून 13व्या दिवसापर्यंत काय पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. हा डेव्हलपिंग काय करतो, इस्ट्रोजन सोडत असतो. आणि हा जो कॉर्पस ल्युटियम आहे कुठे, हा जो कॉर्पस ल्युटियम कोणता हार्मोन सोडत असतो, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन. म्हणजेच काय, ह्या दोन हार्मोनमुळे काय होतं, एंडोमेट्रियम वॉल काय होते, रेडी टू इम्प्लांटेशन. बरोबर आहे. आणि जर हे जे रिलीज झालेला जे एग सेल आहे, जर फर्टिलाइज काय झालं, जर रिलीज झालेला जो एग सेल आहे तो जर फर्टिलाइज झाला नाही तर कॉर्पस ल्युटियम हा प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन हार्मोन सोडणं काय करतो, बंद करतो. आणि बंद केल्यामुळे जे मेंटेन असलेली जी वॉल आहे, एंडोमेट्रियम लेअर आहे, ते काय होते, डिस्कार्ड होते. म्हणजेच काय होते, डिजनरेट व्हायला चालू होते. आणि परत तिची काय होते, ते फुटल्यामुळं काय होतं, पूर्ण याची ब्लिडिंग होते आणि परत ती स्टेप पुढे येत असते. बरोबर आहे ना. आता ते आपण पुढे बघणार आहे कसं कसं काय नाही. आता दोन कंडिशन आहेत. हा जो रिलीज झालेला ऊसाइट आहे, रिलीज झालेला जो ऊसाइट आहे, दोन कंडिशन आहे. रिलीज झालेला जो ऊसाइट आहे त्याची दोन कंडिशन आहेत. एक, जर फर्टिलाइज झालं तर काय होईल, फर्टिलाइज झाले तर काय होईल, आणि जर फर्टिलाइज झालं नाही तर काय होईल, नॉट फर्टिलाइज. दोन कंडिशन आहेत. बरोबर आहे ना. फर्टिलाइज झालं तर काय होईल आणि नाही झालं तर काय होईल. आधी आपण जर 24 घंट्यामध्ये ऊसाइट निघाल्यापासून 24 घंट्यामध्ये जर फर्टिलायझेशन झालं नाही, देर इज नो फर्टिलायझेशन, देन द कॉर्पस ल्युटियम जो आहे तो काय होतो, कॉर्पस ल्युटियम जो आहे तो काय होतो, इनॅक्टिव्ह होतो. काय होतो, कॉर्पस ल्युटियम हा इनॅक्टिव्ह होतं. आणि इनॅक्टिव्ह झाल्यामुळं इनॅक्टिव्ह होऊन त्याचं रूपांतर कशामध्ये होतं माहिती का, कॉर्पस अल्बिकन्स. परत सांगतो मी. जर 24 तासामध्ये ह्या ऊसाइटचं जर फर्टिलायझेशन झालं नाही तर कॉर्पस ल्युटियम हा काय होतो, इनॅक्टिव्ह होतो. आणि इनॅक्टिव्ह होऊन त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, कॉर्पस अल्बिकनमध्ये होतं. आणि ज्यावेळेस कॉर्पस ल्युटियमचं रूपांतर कॉर्पस अल्बिकनमध्ये होतं त्यावेळेस कॉर्पस ल्युटियममधून निघणारे जे हार्मोन आहेत, प्रोजेस्ट्रॉन, इस्ट्रोजन जे आहेत ना, इस्ट्रोजन जे आहेत ते काय होतात, स्टॉप होतात. बरोबर आहे ना. ते काय होतात, स्टॉप होतात. आणि हे जेव्हा स्टॉप होतात तेव्हा काय व्हायला चालू होते, एंडोमेट्रियम लेअर जे आहे, एंडोमेट्रियम लेअर जे आहे ते काय व्हायला चालू होते, डिजनरेट व्हायला चालू होते. डिजनरेट होऊन त्याचे काय होतं नंतर माहिती का, 27व्या 28 दिवसापर्यंत काय होतं, मग ते डिस्कार्ड होतं. काय होतं, डिस्कार्ड विथ oocyte. आणि दॅट इज नोन ॲज ब्लिडिंग. त्यालाच काय म्हणतो आम्ही, ब्लिडिंग असं म्हणत असतो. आणि परत मग काय होणार, 1 ते 5 दिवस ब्लिडिंग होणार आणि 6व्या दिवशी परत रिजनरेशन व्हायला चालू होणार. अजून एक निवडलं जाणार FSAच्या अंडरमध्ये. बरोबर आहे ना. दीज आर द प्रोसेस. जर 24 घंट्यामध्ये फर्टिलायझेशन झालं नाही तर कॉर्पस ल्युटियम हा काय होतो, इनॅक्टिव्ह होतो. आणि कॉर्पस अल्बिकनमध्ये त्याचं काय होतं, रूपांतर होतं. जे की तुम्हाला इथं बघू शकता. तिकडे बघा, हा काय कॉर्पस ल्युटियम आहे, हा काय कॉर्पस ल्युटियम आहे. जेव्हा याचं कॉर्पस अल्बिकनमध्ये रूपांतर होतं तेव्हा प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजनचं थांबणं काय होतं, प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजनचं हार्मोन काय होतात, स्टॉप होतात. आणि प्रोजेस्ट्रॉन इस्ट्रोजनचं काम काय, मेंटेन द एंडोमेट्रियम वॉल. आणि हे दोघं नसतील तर एंडोमेट्रियम वॉल मेंटेन होईल का, नाही. आणि जर मेंटेन नाही झाली तर काय होतं, मग ते डिस्कार्ड होतं, डिजनरेट होतं. डिजनरेट झाल्यामुळे काय होतं, परत त्याच्यामध्ये ब्लिडिंग पाहायला भेटते. हो का, डिस्कार्ड झालं आणि ब्लिडिंग पाहायला भेटते. किती दिवस, 4 ते 5 दिवस. आणि पुन्हा परत हीच प्रोसेस काय होते, चालू होते. दुसरी कंडिशन काय, जर फर्टिलायझेशन झालं तर, जर 24 घंट्याच्या आत फर्टिलायझेशन झालं तर, 24 घंट्याच्या आत जर फर्टिलायझेशन झालं तरची कंडिशन काय. बरोबर आहे. तर काय होईल, मग कॉर्पस ल्युटियम हा कधीच इनॅक्टिव्ह होणार नाही, ॲटलिस्ट 9 मंथ तरी. इथं काय होणार नाही, कॉर्पस ल्युटियम हा इनॅक्टिव्ह होणार नाही.
इनॅक्टिव्ह होणार नाही. आणि इनॅक्टिव्ह झालं नाही तर प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन स्टॉप होणार नाहीत. प्रोजेस्ट्रॉन अँड इस्ट्रोजन स्टॉप होणार नाहीत. बरोबर आहे ना. आणि हे जर स्टॉप झाले नाही तर एंडोमेट्रियम वॉल इज रेडी टू एंडोमेट्रियम वॉल इज रेडी टू इम्प्लांटेशन. इम्प्लांटेशनचं काय काय होतं ते रेडी होतं. आणि जवळपास आता तुम्ही सांगा मला, जर एक वेळेस जर फर्टिलायझेशन झालं आणि ते जर एम्ब्रिओ इम्प्लांट झाला तर जोपर्यंत त्याची पूर्ण डेव्हलपमेंट होत नाही तोपर्यंत हे वॉल स्ट्रॉंगच राहायला पाहिजे. हे वॉल कुणामुळे स्ट्रॉंग असते? 2 हार्मोनमुळे. कोणते हार्मोन आहेत ते? प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन. जर 9 महिने हे जर 9च्या 9 महिने जे आहेत त्या दोन्ही हार्मोन्सला काय राहावं लागतं? शरीरामध्ये प्रेझेंट राहावं लागतं. आणि जर हे हार्मोन जर कधी बी जरी इनॅक्टिव्ह झाले किंवा कॉर्पस ल्युटम कधी जरी इनॅक्टिव्ह झालं तर धड दिशा काय होते माहिती का? वॉल काय होते? कोसळते. आणि हे जे डेव्हलपिंग बर्थ आहेत ते बर्थसुद्धा काय होतं? बाहेर जाऊ शकतं. अशा कंडिशन भरपूर वेळेस होऊ शकतात. बरोबर आहे ना. त्यामुळे प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन ज्यावेळेस प्रेग्नन्सी कन्फर्म होते त्यावेळेस काय डॉक्टर काय करतात माहिती का? त्याच्या शरीरामध्ये प्रोजेस्ट्रॉनचे बाहेरून सुद्धा इंजेक्शन देतात. का बरं? कारण की एंडोमेट्रियम वॉल स्ट्रॉंगच राहायला पाहिजे. प्रोजेस्ट्रॉन असेल इस्ट्रोजन असेल त्याला बाहेरून हार्मोन दिले जातात. ते कशासाठी? कारण की इम्प्लांटेशन प्रॉपर व्हावं आणि प्रॉपर न्यूट्रिशन भेटावं त्याला. बरोबर आहे ना. तर अशा प्रकारे काय. आणि मग जर प्रोजेस्ट्रॉनचं लेवल जर कमी झालं नाही तर ब्लिडिंग होईल का हो? नाही. कारण की डिस्कार्डच होणार नाही. डिस्कार्डायचं ब्लिडिंग पण होणार नाही. ब्लिडिंग म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप होईल. किती महिने? ॲटलिस्ट 9 महिने ब्लिडिंग मेन्स्ट्रुअल सायकल काय होते? थांबते. 9 मंथ डेव्हलप होत असताना आणि पुढे 6 मंथ लॅक्टेशन पिरियडला 9 मंथ डेव्हलपिंग पिरियड आणि 6 मंथ लॅक्टेशन पिरियड. जवळपास 15 मंथ प्रेग्नन्सी कन्फर्म नंतर काय होतं? मेन्स्ट्रुअल सायकल काय असते? स्टॉप असते. का बरं स्टॉप असते? बिकॉज प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन शरीरामध्ये सक्रिय असतात. जोपर्यंत प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजनचे लेवल कमी होत नाही तोपर्यंत एंडोमेट्रियम वॉल डिस्कार्ड होत नाही. अशा प्रकारे मेन्स्ट्रुअल सायकल आहे. परत सांगितल्यानंतर काय आलं का? एक फॉलिकलची डेव्हलपमेंट होते. डेव्हलपिंग एस्ट्रोजन सोडतात आणि 14व्या दिवशी काय होतं? LH मध्ये ते ल्युटेरिन हार्मोनच्या मदतीने ओव्हुलेशन होतं. ओव्हुलेशन झाल्यानंतर जे रिमेनिंग सेल आहेत त्याला कॉर्पस ल्युटियम म्हणतो. कॉर्पस ल्युटियम हा प्रोजेस्ट्रॉन हार्मोन सोडत असतो. प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजनच्या मदतीने काय होतं? एंडोमेट्रियम वॉल इज रेडी टू इम्प्लांटेशन. बरोबर आहे. जर फर्टिलायझेशन झालं तर नाही झालं तर कॉर्पस ल्युटियम हा इनॅक्टिव्ह होतो आणि कॉर्पस अल्बिकनमध्ये रूपांतर होतं. आणि त्यामुळे प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजनचे लेवल काय होतं? शरीरामध्ये कमी होतं. त्यामुळे हे जे एंडोमेट्रियम वॉल आहे ते काय होते? डिस्कार्ड होते. आणि जर फर्टिलायझेशन झालं तर कॉर्पस ल्युटियमचं रूपांतर कॉर्पस अल्बिकनमध्ये होत नाही. आणि त्यामुळं प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजनची लेवल काय असते? बॉडीमध्ये मेंटेन असते. त्यामुळं इथं काय होतं? इम्प्लांटेशन होतं. आणि इम्प्लांटेशन झाल्यामुळे ॲटलिस्ट 15 मंथ तरी काय होत नाही तिथं प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजनचं लेवल कमी होत नाही. त्यामुळे मेन्स्ट्रुअल सायकल पण काय असते? स्टॉप असते. ओके. थँक्यू.